न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुढील 5 दशकांचा विचार करून पंढरपूर तीर्थक्षेत्र ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 2.5 वर्षात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली। या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे। पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात। इथं दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात। भाविकांची वाढणारी संख्या, रस्ते वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामं वेगानं हाती घेण्यात यावी। पंढरपूर इथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा हा विचार करून विकास कामं दर्जेदार, शाश्वत आणि भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणं आवश्यक आहे। यासाठी बाधित, निवासी व व्यावसायिक मालमत्ता धारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा। भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा आणि निधी अभावी कोणतेही कामं पूर्ण राहू नयेत अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।